पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो उघडतो 1 मिनिट। तुम्हाला बघून ना लय भारी वाटते। हा मला बी लय बरं वाटलं, एकदम ओके मी थँक्यू हॅपी। ते जरा आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या ना म्हणून ते मुक्ताताई तुझी तब्येत कशी आहे आता? हा मी पण एकदम ओके मध्ये थँक्यू। अरे बाप, आमची स्टाईल आमच्यावर फेकून आणली। बर पण तुम्ही दोघं एका खूप मोठ्या संकटातून लवकर बाहेर आलात ते बरं झालं। हा यार पप्पा, जेव्हा ते घडलं ना खूप टेन्शन मध्ये होतो। मुक्ताला जो काही त्रास झाला ना तो बघून मला खूप भीती वाटत होती, कारण तिची विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे, पटापट बरी होते ती। अरे आमची मुक्ताताई आहेच तशी ओके मे स्ट्रॉंग। आणि आता तर तुम्हा दोघांचं लग्न बी होणार आहे। तुझ्या घरच्यांनी मुक्ताताईला स्वीकारलंय म्हणजे आता मी बी घरात कधी बी बिंदास येऊ शकतो। हा वय आणि हक्काने जे काय खायला पाहिजे ते मागू पण शकता। खरंय। अरे माझा विश्वासच बसत नाहीये। नाही म्हणजे पिक्चरची हॅपी एंडिंग पाहिली होती, पण खऱ्या आयुष्यात अशी हॅपी एंडिंग पहिल्यांदाच बघतोय। पप्या, तुला एक अनबिलिव्हेबल गोष्ट सांगू का? काय? अरे उद्या आमच्या घरात लग्नाची पार्टी आहे। अगो बाबू, अरे तू काय सांगतोयस भावा? मला असे धक्के देऊ नको, इथंच जाईन मी। तुमच्या घरात पार्टी? पार्टीचं ना सॉलिड प्लॅनिंग केलंय मी जर तुला तो प्लॅन सांगितला ना तर खूप खुश होशील तू माझ्यावर आणि मला ना एक मोठं बक्षीस देशील। पण मी मागणार ना मला काय हवंय ते। हा घरात ना खूप अनबिलिव्हेबल गोष्टी घडतायत। अरे मग आता काही चुकीचं तर घडणार नाही ना अशी भीती अरे सतत वाटत राहते। अहो असं काय करताय? सगळ्यांनी आपल्याला एवढ्या मोकळ्या मनाने स्वीकारलंय। त्यांच्या वागणुकीवर असा शंका घेऊन त्यांचा अपमान करू नका। नाही अगं, मला कोणाचा अपमान खरंच करायचा नाही। आपल्या दोघांसोबत एवढं सगळं घडलंय ना की आता आपल्याबरोबर कोणी चांगलं वागू शकतं, यावर माझा विश्वासच राहिला नाही। अरे सारंग, तू असा विचार नको करू। अरे तुम्ही दोघांनी एकत्र येण्यासाठी लई त्रास काढलाय। नाही ते सहन केलंय, लई भोगलंय। आणि तुला माहितीये का सारंग, एवढे वाईट दिवस काढणाऱ्यांचे एक दिवस नक्कीच चांगले दिवस येतात। आणि तुमचे ते दिवस आलेत भावा। हे तुम्ही बरोबर बोलला। तुम्ही दोघं प्लीज मला चुकीचं समजू नका, पण आता आपल्याला ना सावध राहायला हवं। पप्या, तुला काही जरी चुकीचं वाटलं ना, कुठे जरी शंका आली ना, तर प्लीज मला सांगा। वय म्हणजे अगं मला खरंच काही शंका नाहीये, पण म्हटलं की थोडी खबरदारी बाळगावी म्हणून। वाह अंबिका, प्लॅन फार जबरदस्त आहे। अशा तिरक्या गोष्टीमध्ये तुझं डोकं जबरदस्त चालतं नाही? म्हणजे चेहऱ्यावरती असे निरागस भाव, पण मनामध्ये काय चाललंय याचा थांगपत्ता सुद्धा लागणार नाही। थँक्यू दादा। कधी कधी मला असं वाटतं, म्हणजे माझ्या मनात विचार येतो की तू माझ्या विरोधात पण आतमध्ये काही कट बीट शिजवत नसशील ना? दादा मी
तुझ्या विरोधात? नाही, तसं नाही करणार तू, खात्री आहे मला. आणि तू जरी केलंस तरी मी तसं करू देणार नाही, नाही का? तर तू पाहत आलेस लग्नाच्या आधीपासून माझ्या विरोधामध्ये जे जे जातात त्यांचे मी काय हाल करतो ते, है ना? आणि तुला माझी खूप काळजी वाटते, प्रेम आहे तुझं माझ्यावर, नाही का? आणि माझी खूप भीती सुद्धा वाटते तुला, आणि भीती ही वाटलीच पाहिजे. पण काही म्हण, तुझा हा प्लॅन मात्र जबरदस्त आहे. आता हा अंमलात आणायला फार मजा आहे, आणि याच्यावरून एक सिद्ध झालं की तुला माझी किती काळजी वाटते, नाही का? आता उद्याची पार्टी खूप रंगत जाणार. हं? हं? झालं तर. बाबा, एक बोलायचं होतं. बोल ना. म्हणजे मी तुमच्या जवळच बोलू शकते ना, कारण तुम्ही माझं न रडता ऐकून घेऊ शकता. हो ग बाळा, काय आहे सध्या गायत्री, आपल्या घरातलं वातावरण खूप छान आहे, आनंदात आहे, त्यामुळं मी सुद्धा खूप खुश आहे. बोल. हो, तर आपल्या घरात बॉलिवूड थीम पार्टी आहे. हो. मग त्यात आपल्या घरातल्यांचा डान्स ठेवला तर? हो. काय काय गायत्री, अगं काय बोलतेस तू? कळतंय का तुला काय? घरात डान्स झाला आणि दादाला ते कळलं तर दादाची ते हे होईल, आणि दादा आमचे सगळ्यांनी ती ही करील, काय म्हणतात ते, मला आता तर गाळलेले शब्द सुद्धा आठवत नाही. अगं गायत्री, काय बोलतेस तू हे? अरे बापरे, तू ऐकलंस काय हे? नाही नाही, मी मुद्दाम नाही ऐकलं. मी बाहेरून जात होते तेव्हा कानावर शब्द पडले हिचे. पण गाया, आयडिया तुझी भारी आहे, मला आवडली. सगळ्यांनी डान्स करायचा वाव. मी काय म्हणते, दादा आता बदललाय, विचारायला हरकत नाही त्याला. आत्या तूच विचारतेस का? मी विचारलं असतं, पण मला असं वाटतं तूच दादाला विचारावं. नाही म्हणजे आता तो बदललाय ना, तुला नाही म्हणणार नाही, कळलं ना? अगं बाई, किती जबाबदाऱ्या टाकल्यात दादानी माझ्यावर. कसं आवरू, किती आवरू, कुठे आवरू, काही कळत नाही. माधवी आहे का? माधवी, मी माधवीला शोधत आले होते इथे. मी जाते, मला खूप आवरायचंय. माधवी नको, त्यावेळेला कुठेतरी जाऊन बसते ही. गायत्री, तू घाबरू नको, हा? आणि अजिबात टेन्शन घेऊ नको, हा? तू असं कर, तू जाऊन दादाशी बोल. नाही नाही, माझी नाही हिंमत होतो. अगं हे बघ, तू असं कर, तू कोणाला तरी बरोबर घेऊन जा, म्हणजे ज्यांच्यावर दादा चिडणार नाहीत असं कोणाला तरी बरोबर घेऊन जा, आणि काय तुझ्या मनात असेल ते दादांशी बोल. बघ गायत्री बाळा, मला दादांकडून परवानगी घ्यावी लागेल. हो, पण मला भीती वाटते, मी नाही बोलू शकणार. नाहीच बोलायला पाहिजे, आणि भीती वाटायलाच पाहिजे. अशी अशी पोटातून, अशी आतून भीती वाटायला पाहिजे, म्हणजे हा विषय इथंच संपून जाईल. गायत्री, कल्पना लई चांगली आहे, पण दादा परवानगी नाही देणार. नाहीच देणार. आणि मी काय म्हणतो, घरात एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना, सगळी माणसं एवढी आनंदात, एवढी खुशीत असताना, उगाच खाजून अवधान कशाला काढायचं? पप्या, गायत्री, मला ना तुझी आयडिया एकदम अनबिलिव्हेबल वाटते. म्हणजे सगळेच नाचणार आहेत. जस्ट इमॅजिन, भाऊ काका, माधवी काकी, अंबिका आत्या, दत्ता मामा सगळे नाचणार आहेत, आणि इतकंच नाही तर तुम्ही सगळ्या मुली सुद्धा. वाव, मजा येणार आहे. ठरलं तर मग तुम्ही तुमचा प्लॅन करा, यात मी कुठंच नसन. मी चाललो माझ्या घरी. अरे पप्या, ऐक ना. अरे असं काय करतोयस? अरे सारंग भावा,
मी तुमच्या प्लान मध्ये सामील आहे हे जर दादांना कळलं ना तर या वेळेला माझे दोन्ही बी पाय प्लास्टर मध्ये असतील. म्हणजे कळतंय का तुला? ओके मी थँक्यू चालायला लागल. एक ओके एक थँक्यू आणि माझं ओके थँक्यू ओके थँक्यू ओके थँक्यू ओके. पप्प्या कळतंय का तुला? ओके थँक्यू ओके थँक्यू ओके. नाही तुला समजत नाहीये. ओके थँक्यू ओके. पप्प्या भाऊ, तुम्ही मला अजून नका हसवू. मला आधीच लय दुखतंय. अगं मुक्ताताई, हिच्या कल्पनेची आयडिया ऐकून मी तर हसणं विसरून गेलोय आणि तू काय खुशाल हसत सुटली. गायत्री, हे बघ, तुझी आयडिया एकदम अनबिलिव्हेबल आहे. मला आवडली. आता फक्त ही अंमलात आणायला पाहिजे. मुक्ता, तुला काय वाटतं? हो, खरं तर आता यावर काय बोलावं मला काहीच कळना. पण मी एवढं नक्की सांगेन की तुझ्या मनात आलंय ना तर तू एकदा बोलायला पाहिजे. फक्त मनात ठेवून काय उपयोग? अगं पण मुक्ताताई तिनं कुठं मनात ठेवलंय? तिनं आपल्याला सांगितली की तिची कल्पना. गायत्री, एकदम छान बोललीस. एकदम झकास आयडिया होती बर का. आता जा. पप्या, हे बघ, तिला दादांशी बोलू दे आणि त्यांची परवानगी तिलाच घेऊ दे. आणि मला काय वाटतं ना, ह्याच्यातून आपल्याला अजून एक अशी गोष्ट कळेल की दादांचा फक्त आमच्या लग्नाला सपोर्ट आहे की आपल्या घरात हे छोटे मोठे चेंजेस होत आहेत त्यांना पण त्यांचा सपोर्ट आहे. गायत्री, तू टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या वतीनं मी बोलतो दादांकडे. अरे पण दादा, मला भीती वाटते रे. ए बाळा, चल, मी आहे ना. चल या. गायत्री, जाते आहेत ना? हो, जा. चल ग, घाबरू नकोस. ये. काय नगरकर घराण्यातली लोक नाचगाणं करणार? माझ्या कानावर तर हेच आलंय, पण तरीही मी काय खात्रीने सांगू शकत नाही. मग खात्री करून घे. मी काहीही सहन करू शकतो पण नाचगाणं कदापि सहन करू शकत नाही. माधवी, काय सुरू घेऊन कुठे चाललीस तू? हो, या गायत्रीचे काय डोकं बिकं फिरले का हो? रावदादांशी बोलण्यापासून तिला थांबवायला पाहिजे. अहो, नाहीतर सगळा साचलेला राग तिच्यावरच निघेल. अगं, ह्यांच्या मनात दुसऱ्या कुणाबद्दल काही रागबिग नाहीये माधवी. हो, आणि ही त्यांच्याशी बोलणार हे तुला कोणी सांगितलं? अंबिका वंसांनी. हो, अंबिका वंसांना ती सांगत होती उद्या पार्टीला सगळ्यांचं नाच आणि गाणं ठेवायचं म्हणून. ही मुलं ना बाहेर काय काय पाहून येतात आणि घरी सगळे प्रयोग करतात. पण नक्की तुला भीती कशाची वाटतीये? ती ह्यांच्याशी बोलणार आहे त्याची, की ती जे काय करते ते चुकीचं असं तुला वाटतंय त्याची? हो, दोन्ही गोष्टींची. हे बघा, रावदादांना चांगली ओळखून आहे गायत्री. आता त्यांनी जर का पार्टीला परवानगी दिली आहे म्हणून काय ते सगळं सहन करतील असं नाही ना. मी तर म्हणते गायत्रीच्या डोक्यात ही अशी कल्पना यायलाच नाही पाहिजे होती. नाही नाही, रावदादांकडे ती पोचायच्या अगोदरच मी तिला गाठते. माधवी, अगं असं काहीही होणार नाहीये. आणि इतके वर्षात गायत्री स्वतःच्या मनातलं पहिल्यांदा काहीतरी यांच्याशी बोलायची हिंमत करतेय. अगं बोलू दे ना तिला त्यांच्याशी. अहो, पण जी गोष्ट मान्य होणारच नाहीये ती बोलून कशाला संकट ओढवून घ्यायचं? दादा, मी एक सुचवू का? मला वाटतं तू परवानगी देऊन टाकायला हवी. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? नसतं तर इथपर्यंत आलेच नसते. तिथल्या तिथे मिटवून टाकलं असतं सगळं. दादा, आपण जो प्लॅन केलाय म्हणजे पार्टीचा प्लॅन, त्याच्यात नाच गाणं होणं महत्वाचं आहे. तरच आपला हेतू साध्य होईल. आणि घरच्यांच्या आनंदासाठी ज्या गोष्टीचा सगळ्यात जास्त तुला त्रास होतोय ते करायला तू परमिशन देणार आहेस. या गोष्टीचा गवगवा मी करेन ना. तू काळजी करू नकोस. आणि तू असं केल्याने त्यांचा आपल्यावरचा विश्वास अजून भक्कम होईल. दादा, हा जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला एवढं करावं लागेल. आणि हे बघ, तुझ्याकडे परवानगी मागायला जो कोणी येईल ना त्याला तू परवानगी दे, पण तुला खूप त्रास होतोय या गोष्टीचा हे त्यांना दाखवायला विसरू नकोस.
आपला हेतू साध्य होण्यासाठी प्लीज प्लीज परवानगी दे. माधवी, अगं घरातलं वातावरण, माणसाचे स्वभाव पूर्वीसारखे नाही राहिलेले आता. प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि तुमच्याच रावदाने कळत नकळत ते सगळं मान्य केलेलं आहे. आणि उद्या गायत्रीच्या म्हणण्याला त्यांनी मान्यता दिली ना तर शिक्कामोर्तब होईल त्याच्यावरती. बोलू दे तिला त्यांची. हो पण ते तिला काही बोलले तर? नाही बोलणार. आणि काही बोलले ना तर मी सांगेन की मी बोलायला सांगितलं होतं म्हणून. सगळ्या गोष्टी मी माझ्यावर घेईन, मग तर झालं. हो पण आणि मुळात माधवी, तिला ओरडलं रागवलं की काय होतं हे माहिती त्यांना. त्यांना पण काळजी आहे तिची. आणि ती आत्ता बोलली ना ती तिचीच हिंमत वाढेल, तिचाच आत्मविश्वास वाढेल. ती जर त्यांच्याशी बोलली ना सगळ्यांच्या देखत तर तिच्या मनातली भीती कमी होईल, बळ वाढेल तिचं. बोलू दे तिला. हो पण वहिनी, माधवी, तिला खरंच बोलू दे, कारण हे तिच्यासाठी आणि घरातल्या प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्वाचं आहे. ताई बोलू दे. दादा, दादा आत येऊ का? ये. अरे वा, दोघं दोघं या. वा, या. काय बरे, मुक्ताची तब्येत कशी आहे? हे बघ, तिला काही लागलं सवरलं सांग मला. हा, तब्येतीच्या बाबतीमध्ये कुठली हेळसांड करायची नाही. चांगल्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा तिला, कळलं का? दादा ती एकदम ठणठणीत आहे आणि आता तिच्या जखमा पण बऱ्या झाल्यात. असं देवीची कृपा म्हणायची. पर तू काहीतरी सांगायला आला होतास. हो दादा, ऍक्च्युली आता आपण जी पार्टी करतोय ना, सो गायत्रीच्या डोक्यात एक अनबिलिव्हेबल प्लॅन आहे आणि मला सुद्धा ती आयडिया खूप आवडली आहे. म्हटलं तुम्हाला ती एक मिनिट. तिच्या डोक्यातली कल्पना आहे ना, मग तिला सांगू दे ना. बोल बाळा. ते मी काही नाही, सॉरी. गायत्री, आम्ही येतो. सारंग दादा चलतो. गायत्री, कशाला घाबरलीस? घाबरायचं काही कारण नाही. मी आता पूर्णपणे बदललोय की नाही, मग तूही बदलायला हवंस. जे काही मनामध्ये आहे ते स्पष्टपणे बोल, नको घाबरूस. मला सांग, फार फार तर काय होईल मी नाही म्हणेन, पण मी चिडणार नाही, मी रागावणार नाही. ती भीती आता मनातनं काढून टाक. आणि तू मला रेणुकासारखीच आहेस, है की नाही? बोल 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 गायत्री, बोल. दादा, ते मी काय म्हणत होते, आपल्या घरी पार्टी आहे ना आणि बॉलिवूड थीम ठेवली आहे, तर त्यामध्ये घरातल्या लोकांनी गाण्यावर डान्स केला तर चालेल का? म्हणजे तुम्हाला चालणार असेल तरच. हा, नाही म्हणलं तरी चालेल, आमची काहीच हरकत नाहीये. आणि दादा कसं आहे की मुलींचे डान्स वेगळे असणार आहेत आणि कपल डान्स वेगळे, आणि फक्त 3-4 डान्सच असतील. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की सिनेमातल्या गाण्यांवरती नाच करणार? हो. घरातल्या बायका पण नाचणार? तुम्हाला माहितीये ना, मला हे नाच गाणं आवडत नाही. मुक्ताला मी स्वीकारलं कारण तिची पात्रता आहे या घरची सून होण्याची. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काय वाटेल ते कराल आणि मी ते स्वीकारेन. तुमचा नकार असेल तर आमची काहीच हरकत नाहीये. मी फक्त, आम्ही जातो. थांब थांब. आयुष्यात पहिल्यांदा गायत्रीने माझ्याकडे काहीतरी मागितलं आणि मी जर ते देऊ शकलो नाही
तर आयुष्यभर ही मला खंत वाटत राहील. जा, दिली तुला परवानगी. फक्त जे काही नृत्य बसवायचे ते उत्तम बसवा. आणखीन एक, घरातल्या बायकांना माझा निरोप द्या. आपापली वजनं सांभाळून काय ते नृत्य करा. दादा, अरे तुम्ही खुश तर मी खुश. येतो दादा.